मला शेवटचे 2 प्रश्न विचारायचे आहेत. तुमची परीक्षा काही अजून संपलेली नाही. आता एनसीपीची परीक्षा आहे, त्याला तोंड द्यायचं आहे तुम्हाला. त्याही वेळेस याच पद्धतीची आर्ग्युमेंट्स तुमच्या समोर येणार आहेत. किती सिमिलर असतील ह्या दोन्ही घटना असं वाटतं तुम्हाला? का आता जे तुम्ही ऑर्डर दिलेली आहे त्याच्यानुसार त्यांच्यासमोर एक ब्लूप्रिंट आहे, त्याच्यानुसार त्यांना आर्ग्युमेंट करावे लागतील? नाही, हे बघा, निकष काय बदलत नाही, निकष तेच राहतात. परंतु प्रत्येक पिटिशनची वस्तुस्थिती वेगळी असते. त्यामुळे फॅक्ट्स प्रमाणे आपल्याला निर्णय घ्यायला लागेल. कायद्याच्या तरतुदी तर त्याच राहतील. 31 जानेवारीपर्यंत होईल निर्णय असं वाटतं तुम्हाला? वेळ कमी आहे. असा पूर्ण प्रयत्न करील. इंटरेस्टिंग गोष्ट अशी झाली आहे, शेवटी मला विचारायचं तर, की काल उद्धव ठाकरेंनी तुमच्यावर आरोप लावला की तुम्ही बायस्ड किंवा अनफेअर डिसिजन घेऊ शकता. ऑलरेडी त्यांनी सुप्रीम कोर्टात जाऊन ॲप्लिकेशन फाईल केलं. आज एकनाथ शिंदे आमच्याशी बोलले तेव्हा म्हणाले की त्यांना आश्चर्य वाटतंय की ठाकरेंचे आमदार तुम्ही कसे काय नाही डिस्क्वालिफाय केले. कुठेतरी ह्यांच्या आरोपांमुळे तुमच्यावरती प्रेशर क्रिएट झालं होतं का, असं त्यांनी एक प्रश्न उपस्थित केलाय माझ्याशी बोलताना. काय वाटतं तुम्हाला? दोन्ही बाजूने एका पद्धतीने आरोप लागतात. बघा, मी कुठच्याही आरोपांच्या दबावात येऊन कधी काम करत नाही. कदाचित ते आरोप माझ्यावर दबाव टाकण्यासाठी केले गेले असतील, परंतु मी जो निर्णय घेतलाय तो मी जस्टिफाय केलेला आहे. त्याची कारणं मी दिलेली आहेत आणि ती कारणं जोपर्यंत कुठचीही व्यक्ती त्यात त्रुटी दाखवत नाहीत तोपर्यंत अशा आरोपांना उत्तर देणं मी काय उचित समजत नाही. शेवटी मी एक संविधानिक अथॉरिटी आहे आणि या संविधानिक अथॉरिटी म्हणून काम करत असताना मी केवळ पुराव्यानिशी काम करत असतो. त्यामुळे उद्धव ठाकरेंना जे वाटत असेल त्यात काहीच तथ्य नाही आहे. ते मी कालच सांगितलेलं आहे की अध्यक्ष म्हणून काम करत असताना मी माझ्या इतर जबाबदाऱ्या पार पाडू नये असं कुठेही म्हटलं गेलं नाही आहे किंवा तशी कायदेशीर बाजूही परिस्थितीही नाही आहे. माझं म्हणणं एवढंच आहे की उद्धव ठाकरे हे माजी मुख्यमंत्री राहिलेले आहेत. ते मोठे नेते आहेत. त्यांना अध्यक्ष आणि मुख्यमंत्र्यांना बोर्डाच्या कामासाठी अथवा इतर कामांसाठी सातत्याने भेटत राहायला लागतं याची पूर्ण कल्पना असली पाहिजे. आणि एक आमदार म्हणून माझ्या मतदारसंघातली पण कामं आहेत, त्या संदर्भातही मला मुख्यमंत्र्यांना भेटायला लागतं. आणि ही भेट संपूर्णपणे माझ्या मतदारसंघातली काही कामं आणि विधिमंडळाच्या बोर्डाची काही निर्णय या संदर्भात होती. ही खरं तर 3 तारखेला होणार होती, पण माझी तब्येत बरोबर नसल्यामुळे, इन्फ्लुएन्झा झाला असल्यामुळे मी त्यावेळेला भेटू शकलो नाही आणि काही दिवसानंतर त्यांना भेटलो. आणि मी भेटलो ते दिवसाढवळा भेटलो, दुपारी भेटलो, लपून छपून रात्री भेटलो नाही. स्वतःच्या अधिकृत गाडीतनं जाऊन अधिकृत एंगेजमेंट फिक्स करून मग भेटलेलो आहे. त्यामुळे ह्याच्यात कोणी वावगं काय म्हणायची काय गरजच नाही आहे.